आज बसवांनांची जयंती. बसवांना हे 12व्या शतकातील विचारांचे थोर समाज सुधारक होते. ऐकू दे, चालू झाले. एक मिनिट टेस्ट करतो. उकडल कमी तर ठेव, कमी ठेव. त्याने आपल्याला पण सांगितलं. त्याने यस म्हटलं पाहिजे ना. त्यांचा कॉल येणार आहे का? करायला पाहिजे ना, तुझ्या जन्म लाव की. झालं. त्याने यस म्हटलं. फोन लावला नाही तर चालू करा म्हटलं. फोन आला, त्यांचा मेसेज आला, चालू करा आला मेसेज. नमस्कार. आज बसवांनांची जयंती. बसवांना हे 12व्या शतकातील परिवर्तनवादी विचारांचे थोर समाज सुधारक होते. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धतीला, त्यातून निर्माण झालेल्या जातीव्यवस्थेला त्यांनी प्रचंड विरोध केला. वैदिक धर्म व वर्णव्यवस्था नाकारणारे बसवांना हे कर्नाटकातील महान क्रांतिकारक होते. रूढी परंपरा, वाईट चालीरीती आणि धार्मिक कर्मकांडावर प्रहार करणाऱ्या या समाज सुधारकास प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सेक्युलर आर्ट मुवमेंटने या लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेली ही ऑनलाईन कला चर्चा दृश्य कला क्षेत्रात मौलिक ठरत आहे. या ऑनलाईन कला चर्चेत मला आज आपल्याशी कला संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. सामाजिक वास्तवतेचा अवकाश आणि दृश्यकला या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. फेसबुकवर लाईव्ह बोलण्याचा माझा हा तसा पहिलाच प्रयत्न आहे. वर्गात विद्यार्थ्यांसमोर बोलणं वेगळं आणि इथे अदृश्य श्रोत्यांसमोर बोलणं वेगळं. त्यामुळे मांडणीमध्ये एकसंगता, सुसूत्रता राहिलीच असे नाही. परंतु माझ्या बोलण्यातील आशय सूत्र आपल्यासारख्या सुजाण रसिकांना नक्कीच कळेल अशी मी अपेक्षा ठेवतो. यापूर्वी या फेसबुक वॉलवर अनेक जाणकार आणि तज्ञ कला अभ्यासकांनी आपल्याशी कला संवाद साधला. त्यांच्याच विचारांचा व मांडणीचा धागा
पुढे प्रवाही करण्याचा माझा आज प्रयत्न असणार आहे. खरं तर सामाजिक वास्तवतेचा अवकाश हा कलावंताचा खूप मोठा आशय आहे. तो कसा मांडणार, कसा व्यक्त करणार हे आपल्या पुढील आव्हान आहे. आजच्या समकालीन कवितेत, साहित्यात, चित्रपटात तो प्रकर्षाने दिसून येतो. सामाजिक, राजकीय व धार्मिक प्रश्नांचा अन्वयार्थ अनेक कलाकृतीतून लावला जातोय. याला दृश्य कला देखील अपवाद ठरलेली नाही. समाजातील चांगल्या मूल्यांना रंगरूप देऊन त्यांचं उदात्तीकरण करण्याचं सामर्थ्य या दृश्यकलेत आहे. चित्रकला हे सुद्धा ज्ञानाचं साधन आहे. या दृष्टीने रसिकाचा डोळा तयार करणं किंवा तयार होणं ही सुद्धा आजची गरज आहे. पाश्चिमात्य देशात चित्रकला, शिल्पकला ही ज्ञानाचं साधन म्हणून विकसित झाली आहेत. भाषेप्रमाणे चित्रशिल्पकला देखील ज्ञान भाषा म्हणून समकालीन कला जगतात सर्वमान्य होत आहे. अशा वेळी मात्र आपल्याकडे दृश्यकलेकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो आपल्याला थोडासा वेगळा दिसतो. कारण आपल्याकडे चित्रकला किंवा शिल्पकला हे क्षेत्र आहे. सामान्य माणसाला या दोन्ही कला प्रकाराबद्दल प्रचंड असं कुतूहल आहे. या दोन्ही कला प्रकाराबद्दल सामान्य माणसामध्ये जसं कुतूहल आहे तसंच कलावंताबद्दल सुद्धा या सर्व समाजामध्ये प्रचंड प्रमाणात कुतूहल आपल्याला दिसून येतं. कारण या दोन्ही कला प्रकारातील कलाकार जे आहेत ते बऱ्यापैकी आत्ममशगूल आणि स्वांत सुखाय किंवा एकटेपणानं जगणारे असे हे कलावंत आहेत. आणि त्यामुळं कलाकृती साकारत असताना किंवा कलाकृती निर्माण करत असताना तर साधारणपणे ते स्वतःच्या स्टुडिओमध्ये बसून, घरामध्ये बसून कलाकृती तयार करत असतात. त्यामुळं समाजासमोर जी येते ती त्याची कलाकृती येते. तो कलावंत फारसा येत नाही. तो कलावंत आणि त्याच्या कलाकृती जेव्हा कलादालनात त्यांचं एक्झिबिशन होतं किंवा त्या कलाकृतींचं ज्या वेळेला प्रदर्शन मांडलं जातं त्याच वेळेला कलाकाराचा आणि प्रत्यक्ष समाजाचा काही प्रमाणात संबंध येतो. परंतु इतर वेळी मात्र कलावंत हा तसा पूर्ण ह्या समाजापासून थोडासा अलिप्त असतो आणि त्याचा जी काही कारणं आहेत ती अनेक असतील. परंतु सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तो स्टुडिओमध्ये एकांतपणा त्याला अपेक्षित असतो. जे काही काम करायचं आहे तो त्याला एकटेपणानं काम करायचं असतं. कारण चित्रकला किंवा शिल्पकला ही काही टीमवर्क नाही. जसं नाटकात असेल, जसं चित्रपटात असेल, ते टीमवर्क आहे. अनेक कलावंत एकत्रित येऊन ती कलाकृती साकारत असतात. तसं चित्रकलेचं नाही. एखादी चित्रकृती किंवा एखादी शिल्पकृती तयार करत असताना तो शिल्पकार किंवा चित्रकार तो स्वतः संपूर्ण तो जो काही कॅनव्हास असेल, जो काही त्याचा जो काही आकार असेल तो सगळा स्वतःच एकटाच तो रंगवत असतो. असं असलं तरी या क्षेत्रामध्ये प्रचंड असं काही अंतर्विरोध पण प्रचंड आहे आणि या क्षेत्राबद्दल बरेच बाहेर वेगवेगळ्या स्वरूपात बोललं जातं. आणि त्यातलंच एक म्हणजे की परवाच मला गौतम बुद्ध सर असं सहज म्हणून गेले की मी तुमच्या क्षेत्रात सध्या आत्ता आलो आणि तुमच्या क्षेत्राचं संपूर्ण आता जे काही क्षेत्र आहे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मी इथं आलो त्यावेळेला मला असं जाणवलं की तुमच्या क्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रापेक्षाही प्रचंड तुमच्यामध्ये एकमेकाबद्दलचा द्वेष आणि एकमेकाबद्दलचा अनादर करण्याची वृत्ती प्रचंड आहे. म्हणजे इथं प्रत्येक कलावंत जो असतो ते इतर कलावंताच्या कलाकृतीचा किंवा इतर कलावंताच्या विचाराचा तो सहजासहजी स्वीकार करत नाही. तो त्याच्या कलाकृतीला कमी लेखेल आणि आपली स्वतःची कलाकृती कशी श्रेष्ठ आहे असा सांगण्याचा तो सतत प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळं इथं प्रचंड एकमेकाबद्दलचा द्वेष आणि इथं प्रचंड एकमेकाबद्दलचा वाद चित्राबद्दल आणि एकूणच व्यक्तिगत पातळीवर देखील प्रचंड आपल्याला या कलाक्षेत्रात बघायला मिळतं. आणि दुसरं असं की इथं जे काही सर्वसामान्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये विशेषतः आपण राज्याचा पहिल्यांदा विचार करू
राज्यामध्ये सर सगळ्यात जास्त आपल्याकडं जर विषय जर हाताळला जात असेल, विशेषतः चित्रकला आपण कशाला म्हणू, तर साधारणपणे निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्र म्हणजे चित्र असा म्हणण्याचा एक इथं प्राघात आहे. ज्याला चांगलं निसर्गचित्र रेखाटता येत नाही, ज्याला चांगलं माणसाचं चित्र काढता येत नाही, तो चित्रकारच नाही. इथपर्यंत या चित्रकलेचं एकंदरीत आपल्याकडं व्याख्या केली जाते. म्हणजे वास्तववादी चित्रण जे आहे ते वास्तववादी चित्रण ते प्रत्येक कलाकाराला आलंच पाहिजे. सुंदर निसर्गाचं सुंदर चित्रण करता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर एखाद्या सुंदर व्यक्तीचं किंवा सुंदर एखाद्या स्त्रीचं तितकं सुंदर तुम्हाला व्यक्तिचित्र साकारता आलं पाहिजे. नाकासारखं नाक, ओठासारखं ओठ, डोळ्यासारखा डोळा, सगळं जसं हुबेहूब आहे तसं तुम्हाला रेखाटता आलं पाहिजे. हे ज्याला येतं तोच चित्रकार. त्या पलीकडे जाऊन चित्रकलेची जी काही भाषा आहे किंवा चित्रकलेमध्ये आणखी काही जी काही इतर जे काही विषय आहेत किंवा इतर जे काही आविष्कार आहेत त्याला सहजासहजी साथ घातली जाते. म्हणजे व्यक्तिचित्र रेखाटत असताना त्या व्यक्तीचं अंतरंगला फारसं महत्व असत नाही, त्यापेक्षा त्यातल्या बाह्य रूपाला जास्त महत्व असतं. महाराष्ट्रातली जवळपास सगळीच जर आर्ट स्कूल मधून आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त कला प्रात्यक्षिक जे होतात ते साधारणपणे एक व्यक्तिचित्राची आणि दुसरी निसर्गचित्रणाची. प्रत्येक कला महाविद्यालयाच्या जर तुम्ही संग्रहात, त्यांच्या व्यक्तिगत संग्रहात जर बघितलं आपण कला महाविद्यालयाच्या किंवा त्यांच्या कलादालनात जर बघितलं आपण तर साधारणपणे हे दोन कला प्रकार तुम्हाला जास्तीत जास्त दिसतात. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्यावरती जे काही संस्कार होतात ते विद्यार्थ्यावर साधारणपणे व्यक्तिचित्र आणि निसर्ग चित्रणाचे जास्त संस्कार केले जातात. खरं तर कलेचं प्रयोजन हे आहे का किंवा कला यालाच म्हणायची का, अशा अनेक प्रश्न आहेत. आणि अशा वेळेला जो आजचा मी विषय घेतलेला आहे तो सामाजिक वास्तवतेचा अवकाश आणि दृश्यकला या विषयाकडे बघत असताना मला हा जो काही आंतरविरोध आहे शिल्पकलेतला त्याकडे आपल्याला बघावं लागेल. कारण चित्रकला महाविद्यालयामधून आणि कला अध्यापकांकडून किंवा एकूणच कला क्षेत्रातली जे काही विद्यार्थी असतील, कलावंत असतील, ते प्रत्येकाचा असं एक समज झालेला आहे की यालाच चित्रकला म्हणायची आहे. बाकीचे जे काही आविष्कार आहेत, जे काही सृजनात्मक आविष्कार असतील त्या आविष्कारांना सहजासहजी अजूनही आपल्याकडे स्वीकारलं जातं. दुसरं असं की आपल्याकडं दृश्यकलेतील कलावंतांचे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत. बऱ्याच ग्रुपचा जो काही ऍडमिन असेल किंवा त्यातील काही कलावंत असतील त्यांचा एक नेहमीचा आग्रह असा असतो की इथं फक्त कलेवरची चर्चा करायची, कलेशिवाय राजकीय सामाजिक विषयावर इथे चर्चा करू नये असं सातत्यानं सांगितलं जातं. गंमत अशी की कलेवर म्हणजे कलेतील कोणत्या अंगावर चर्चा अपेक्षित आहे हे सांगणाऱ्याला देखील माहित नसतं. राजकीय, सामाजिक, धार्मिक विषय कलेत गैर कसे हे मला अजूनही कळलेलं नाही. कलावंत हा या सगळ्यांपासून वेगळा करता येऊ शकतो का? कलावंताने एखाद्या चुकीच्या गोष्टीबद्दल व्यवस्थेला काही प्रश्न केले तर त्यात बिघडलं कुठं? सभोवताल जळत असताना कलावंतानं गप्प राहणं आपणास योग्य वाटतं का? कलावंत हा या समाजातील एक जबाबदार घटक आहे. सामान्य माणसाहून अतिशय संवेदनशील असणाऱ्या या घटकाने एखाद्या वेदनेवर भाष्य केले तर ते चुकीचे कसे म्हणता येईल? चित्रकला, शिल्पकला या केवळ रंजन मनोरंजनासाठीच आहेत काय? कोरोनासारखा भयंकर विषाणू, या विषाणूनं साऱ्या जगाची झोप उडवली आहे. असे असताना अशातच या संपूर्ण देशात धार्मिक जातीय तणाव वाढताना दिसतोय आपल्याला. त्याबाबत कलावंतांना काय मौन पाळायचं का? कारण आपल्या अवतीभोवती जे काय घडतं, आपण आपल्या सभोवताल जे काय आपण पाहतोय, त्याची जी काय आपण निरीक्षण करतो, तेच प्रत्यक्ष आपल्या कलाकृतीत खरं तर डोकावायला पाहिजे, डोकावलंच पाहिजे. परंतु आपल्याकडे तसं होताना दिसत नाही. त्यात गंमत अशी आहे की आपल्याकडे एकूणच कला व्यवहाराकडे कलावादी भूमिकेतून पाहिलं जातं. या मंडळींचा राज्यातील एकूणच दृश्यकलेवर भारी पगडा आहे. आणि जर आपण जुन्या पिढीतले काही कलाकार बघितले तर आणि बरेच आत्ताचे ज्येष्ठ कलाकार जर बघितले तर आपल्याकडे सातत्यानं आपल्याला नवीन विद्यार्थ्यांना किंवा नवोदित कलावंतांना नेहमीच सातत्यानं सांगत असतात, कला ही दैवी देणगी आहे किंवा परमेश्वराची ही देणगी आहे, ती जन्मजात असते.
देणारा तो आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. जे येतं ते कसं येतं, कसं उतरतं हे मला देखील कळत नाही. सगळं काही त्याच्यावर अवलंबून आहे. त्यानंच मला हे सर्व करायला भाग पाडलं. कला ही त्याची देण आहे. ती प्रत्येक वेळी नव्या रूपात भेटते. म्हणून कला ही सात्विक वृत्तीच्या माणसालाच भिडते, कळते. त्यासाठी शुद्ध चारित्र्य आणि आध्यात्मिक असायला हवं. खरं तर ही सगळी जी वाक्य आहेत ती एकमेकाला पूरक अशी आहेत. सगळ्याचा अर्थ एकच. अशा कुठल्या तरी एका पारलौकिक शक्तीवरती किंवा पारलौकिकतेवरती विश्वास ठेवून आपण निर्मिती करत राहायचं. सभोवताल काय चाललंय त्याच्याकडे मात्र प्रचंड दुर्लक्ष करत राहायचं. केवळ आनंद देणं हाच सर्व ललित कलांचा हेतू आहे का? सुबोध, सुंदर, भावस्पर्शी निर्मिती असावी. कलेच्या क्षेत्रात नीती आणि ज्ञान यांनी लुडबुड करू नये. आशयाचं बंधनही कलेवरती लादू नये. जगण्याचे प्रश्न कलेत असू नयेत आणि कलेवर जगू नये. खरे तर कलेवर जगण्याची परंपरा आपल्या व्यवस्थेत नाहीच आहे. तरी देखील ही कलावादी मंडळी, त्यालाच आपण रंजनवादी त्यांची जी काही भूमिका आहे, त्यालाच अध्यात्मवाद, चैतन्यवाद, रचनावाद असे अनेक शब्दप्रयोग केले जातात. तर हे खरं तर आपल्याकडे या भूमिकेला फार पूर्वीच पोचण्याचा प्रयत्न झालाय. पूर्वी चित्रकारांची साहित्य संमेलनं व्हायची. हल्ली आपल्याकडे होताना दिसत नाही. का होत नाहीत याचं मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की साधारणपणे कलावंताच्या मध्ये एक प्रकारचं देशाची भावना असल्यामुळं एकत्रित येण्याचं आणि एकाच व्यासपीठावर काही कलेवरती चर्चा करण्याचं असं सर्वमान्य असं एकही व्यासपीठ आपल्याला दिसत नाही. त्यामुळं पूर्वी होतं ते. 1951 साली 10वं चित्रकारांचं संमेलन कोल्हापूरमध्ये झाले. अखिल महाराष्ट्र चित्रकार स्नेह संमेलन असं त्याचं नाव होतं. आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष होते शंकरराव किर्लोस्कर. शंकरराव किर्लोस्कर आपणाला परिचित असतील. मराठीतले पहिले आद्यंगी चित्रकार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी इलस्ट्रेशन, नंतर मुखपृष्ठाची आणि त्याचबरोबर निसर्गचित्र, व्यक्तिचित्र अनेक प्रकारचे कला प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. तर शंकरराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर स्त्री मनोहर अशी मॅगझिन त्या काळामध्ये, नियतकालिक त्या काळामध्ये त्यांनी सुरू केली होती. आणि ते शंकरराव किर्लोस्कर या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. आणि त्यावेळी त्यांनी या एकूणच सगळ्या कलावादी भूमिकेवरती आपल्या भाषणातून त्यांनी या सगळ्या कलावादी मंडळींचा समाचार घेतलेला. खरं तर तो जो काय कालखंड आहे त्यावेळी देवी देवतांची चित्र रेखाटण्याचा तो जमाना होता. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी या कलावादी मंडळींचा जो काही समाचार घेतलाय मी त्यांच्याच शब्दात तुम्हाला वाचून दाखवतोय. आमच्या चित्रकारांना लक्ष्मी, सरस्वती अथवा राधाकृष्णाशिवाय चित्रांसाठी विषयाचे खरोखरच एवढे दुर्भिक्ष झाले आहे का? या 30-40 वर्षात साऱ्या जगात व त्याबरोबरच आपल्या देशात ज्या प्रचंड घडामोडी व क्रांत्या झाल्या आहेत त्यांची दखलगिरी आमच्या चित्रकार वर्गाला नाही काय? तसे असल्यास ती कधी होणार? हा प्रश्न मी करतो याचे कारण आजच्या झपाट्याने बदलत्या जगात जुन्या कल्पनांची जागा नव्या कल्पना घेत आहेत. जुनी मूल्ये जाऊन नवी मूल्ये प्रस्थापित होत आहेत. अशा वेळी प्रत्येकाने जागरूकपणे आपापल्या दृष्टिकोनात फरक केला पाहिजे. आपल्या दारिद्र्याने पछाडलेल्या, जुन्या कल्पनांनी पछाडलेल्या, अज्ञानात गुरफटलेला व सर्व बाजूनी निसत्व बनलेल्या देशाला सुंदर, संपन्न, सामर्थ्यशील व सुसंस्कृत बनवणे हे यापुढील आपलं काम आहे. कारण हे 1951चं भाषण आहे आणि 1951 साली नुकताच देश स्वतंत्र झालेला होता. या प्रयत्नात केवढी तरी मोलाची कामगिरी बजावण्याला चित्रकार वर्गापुढे आज संधी उपलब्ध आहे. चित्रकारांना उद्देशून म्हणतात, चित्रकला ही केवळ शोभेसाठी उपयोगी पडणारी कला नाही तर आपल्या सांस्कृतिक विकासालाच नव्हे तर राष्ट्रीय अभ्युदयाला पोषक ठरणारे ते एक अत्यंत प्रभावी साधन आहे, असं त्यांनी या अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे म्हटलं. हे करताना शंकररावांनी कलेतील
नवनव्या प्रयोगशीलतेला, सर्जनशीलतेला नाकारलेलं नाही, हे इथं मुद्दामून लक्षात घेतलं पाहिजे. उलट तोचतोपणा किंवा साचेबंदपणा नाकारून समाजातील मूलभूत प्रश्नाकडे त्यांनी कलावंतांचे लक्ष वेधले आहे. त्यासाठी चित्रकारांना त्यांनी समाजात, जनमानसात एकरूप होण्याचा सल्ला दिला. खरं तर कलाकृतीत सामाजिक आशय यावा याचा अर्थ सरसकट कलाकृती या प्रचार की वर्णाच्या व्हाव्यात असं नाही. असे झाले तर कलाकृती या केवळ सामाजिक संदेश देणाऱ्या पोस्टर सारख्या व्हायला लागतील. सामाजिक आशयाबरोबरच त्या कलाकृतीचं कलामूल्यही जपलं जावं. त्यामुळं ज्या कलाकृती आपण करतोय किंवा आपल्या आजूबाजूला जो काही भोवताल आहे, आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे, त्याचं प्रतिबिंब आपल्या कलाकृतीत उमटावं ही साधारणपणे शंकररावांनी त्या काळात ती अपेक्षा व्यक्त केलेली होती. आज आपल्या ह्या सगळ्या स्थितीमध्ये फारसा फरक पडलाय असं मला वाटत नाही. आजही आपण जर सर्वत्र बघितलं तर साधारणपणे डिझाईनकडे जाणारे साधारणपणे चित्रकलेचे फॉर्म आपल्याला दिसायला लागतील. म्हणजे चित्रामध्ये जे काही व्यक्त व्हायचं आहे ते व्यक्त होण्यापेक्षा त्या चित्राचा जो फॉर्म आहे तो फॉर्म साधारणपणे डिझाईनकडे जाणारा जास्त दिसतो. म्हणजे तो गोड आणि सुंदरतेकडे जाणारा जास्त आपल्याला दिसून येतो. आणि हे जे काही फॉर्म यायला लागले चित्रकले म्हणजे लोकांना आवडेल, पचेल, रुचेल अशा पद्धतीची चित्रनिर्मिती करायची की जेणेकरून ती विकली जाईल. चित्र विकली जावीत याबद्दल माझं काही दुमत आहे असं असण्याचं काही कारण नाही. कारण ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण शेवटी चित्रकाराचा जो काही उदरनिर्वाह आहे आणि चित्रनिर्मितीसाठी लागणारं जे काही मटेरियल आहे तो आणणार कुठं? तर त्यासाठी त्याला चित्रकाराला ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहेच, नाही असं नाही. परंतु काही चित्र अशी आपण काढावीत की ज्या चित्रांच्या माध्यमातून तुमचा सभोवताल जो आहे तो सभोवताल आपल्याला टिपता यायला पाहिजे. आणि काही चित्र जी असतील ती साधारणपणे विक्रीसाठी असतील किंवा जी काही तुम्हाला नाही पटली पण ठीक आहे मला ती गरज आहे आणि त्या गरजेपोटी काढलेली काही चित्र असतील ती करायला मला वाटत नाही की काय आपल्याला हरकत असावी. त्यामुळं आणि हे सगळं जे काय आहे हे आत्ताच घडतंय अशातलं राहणे याला खूप मोठी अशी परंपरा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलेचं प्रयोजन नेमकं काय आहे हे पहिल्यांदा क्लिअर करून घ्यायला पाहिजे. प्रबोधन काळ जो काय आहे इसवी सन 1400 ते 1600 त्या प्रबोधन काळामध्ये खरं तर ह्या सगळ्या प्रश्नांच्या उलगडा आणि किंवा या सगळ्या प्रश्नांची चर्चा त्या प्रबोधन काळामध्ये झालेली आहे. कारण प्रबोधन काळ हा असा एक कालखंड होता की संपूर्ण धर्माचं जे काही वर्चस्व होतं संपूर्ण कला क्षेत्रावरती ते वर्चस्व कमी होऊन कलावंत तिथून बऱ्यापैकी थोडं मुक्त वातावरणात आणि स्वविचारामध्ये किंवा स्वतःच्या अभिव्यक्तीला त्याला पोषक वातावरण त्या प्रबोधन काळानंतर सुरू झालेलं आहे. त्यानंतर मग इझम असतील किंवा अनेक कला प्रकार असतील आणि अनेक कलाकृती असतील आणि कलावंत असतील यांनी या सगळ्या मुक्तपणाचा आणि या सगळ्या स्वातंत्र्याचा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने अन्वयात लावण्याचा कलाकृतीतून प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसेल. चित्र मूर्त आहेत की अमूर्त आहेत हा माझ्या दृष्टीने फारसा महत्वाचा आहे. पण त्यापेक्षा त्या चित्रातून तुम्ही काय देता हे फार महत्वाचं. ते चित्र अमूर्त आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आहे, दुर्बोध आहे, ते मला समजत नाही म्हणून ते कमी दर्जाचं असं मला बिलकुल म्हणायचं नाही. दुसरी गोष्ट अशी की वास्तववादी आहे आणि ते वास्तववादी आहे म्हणून ते कमी दर्जाचं आहे असंही मला म्हणायचं. त्या दोन्ही कला प्रकारातून आपण काय देणार आहोत, काय मांडतोय हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं. त्यामुळं ह्या ज्या काही नंतरचा जो काही काळ आहे संपूर्ण ह्या प्रबोधन कालखंडानंतरचा कालखंड जो काय असेल विशेषतः भारतामध्ये जे काय आले इंग्रज आल्यानंतरचं आपल्याकडे जर साधारणपणे बघितलं तर चित्रकला आणि इंग्रज येण्यापूर्वीची चित्रकला खूप फरक आहे. इंग्रजांच्यामुळे संपूर्ण आपल्याला युरोपियन चित्रकलेचा खरं तर समग्र असं दर्शन आपल्याला झालं आणि युरोपियन चित्रकलेच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या सगळ्या कला विचारातून त्यांच्या कलाविषयक सगळ्या चळवळीतून कलाशैलीतून भारतीय चित्रकला खऱ्या अर्थानं तिथनं झेपावताना आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतरचा जो काही पहिला
त्या सगळ्या कालखंडातले जर कलाकार बघितले तर त्यातल्या विशेषतः आपण एम एफ हुसेन पहिल्यांदा प्रकर्षानं नाव येतं ते आपल्या डोळ्यासमोर. एम एफ हुसेनचं नाव खरं तर सामाजिक विषय हाताळणारा भारतातला हा मला वाटतं की जे अनेक चित्रकार आहेत त्यापैकी हा प्रमुख चित्रकार. एम एफ हुसेननी अनेक चित्रांच्या चित्रमालिका तयार केल्या. त्याच्यामध्ये ही मदर तेरेसा, आता जी काय आपण स्क्रीनवर बघतोय आपण मदर तेरेसा, की ज्या अनाथ मुलांचं त्यांनी संगोपन केलं. असं त्या मदर तेरेसा या संत या चित्रामध्ये जर बघितलं आपण तर वास्तववादी शैलीपेक्षाही पुढचं एक पाऊल आहे की जे अब्स्ट्रॅक्टही नाही, वास्तववादी पण नाही, आणि ती साधारणपणे थोडी विरूपतेकडे गेलेली आपल्याला दिसते. आणि या चित्रामधून मदर तेरेसावरती त्यांनी अनेक चित्र निर्मिती केलेली आपल्याला दिसून. त्याच्यानंतर कवी सफदर हाशमी यांचा जो काही खून झाला त्या खुनावरती पण एम एफ हुसेननी चित्र निर्मिती केलेली आहे. काशीराम कोतवाल जे नाटक मराठीतलं खूप गाजलं त्या काळामध्ये, वादग्रस्त झालं, त्या नाटकावरती सुद्धा त्यांनी चित्र निर्मिती केलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण जे स्क्रीनवर बघताय ते चित्र महात्मा गांधींची जी हत्या झाली आणि त्या महात्मा गांधींनी जो काही हिंसेला विरोध केला त्याच महात्मा गांधींची हत्या झाली, त्या महात्मा गांधींच्या हत्येवरतीच असणारं हे चित्र आहे. खरं तर हे फार अलीकडचं चित्र आहे, त्यांच्या आयुष्यातल्या अतिशय उत्तरार्धात असणारं ही कलाकृती आहे. आणि ती जर काठी बघितली तर ती महात्मा गांधीची एकदम रेड कलर मध्ये आहे आणि संपूर्ण छातीवरती याच्यावरती सगळे रक्ताचे डाग दिसतील आपल्याला. त्यानंतर नारायण सुर्वेच्या कवितेवरली सुद्धा त्यांनी खूप सुंदर अशी रेखाटने केलेली आहेत. ते स्वतः संसदेत असताना संसदेतील दैनंदिनी या नावाने त्यांनी अनेक रेखाटने केलेली आहेत. गजगामिनी किंवा अंब्रेला यासारखी चित्रपट निर्मिती करून त्यांनी चित्राबरोबरच चित्रपटातून सुद्धा स्वतःला व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सरस्वती असेल, दुर्गा असेल, द्रौपदी असेल, गणपती असेल, अशा काही चित्रामुळे त्यांची ह्या हिंदू देवदेवतांच्या या वादग्रस्त चित्रामुळं त्यांना देश सोडावा लागला आणि त्यांना कतारचं नागरिकत्व स्वीकारावं लागलं. पण एम एफ हुसेन हा भारतीय चित्रकलेतला एक असा टप्पा आहे की त्यांना वजा करून आपण भारतीय चित्रकलेची मांडणीच नाही करू शकत. कारण एम एफ हुसेन हा एकमेव असा कलाकार आहे भारतातला की जे कोणतंही अकॅडमिक शिक्षण न घेता देखील सर्व काळात तो समकालीन वाटावीत अशी त्यांची चित्र, आणि आजच्या काळात आणि त्या काळात देखील ती आजची वाटावीत अशी ही चित्र सगळी बघितल्यानंतर असं वाटतं की एम एफ हुसेन खरोखरच फार पुढचा विचार करणारा अतिशय परिवर्तनवादी असा हा कलावंत आपल्यात दुर्दैव आहे की त्या माणसाला चित्रासाठी, स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी स्वतःचा देश सोडावा. खरं तर मी कॉलेजला असताना त्यांचं एक श्वेतांबरी नावाचं एक इन्स्टॉलेशन आम्हाला बघायला मिळालं. साधारण 90-91च्या आसपास असेल. जहांगीरच्या दालनात वृत्तपत्रांचा कचरा आणि पांढरे कापड सगळ्या भिंतीवरती टांगलेलं असं ते श्वेतांबरी इन्स्टॉलेशन होतं. खरं तर त्यावेळेला आम्हाला ते नाही काही कळलं. तर त्या सगळ्या इन्स्टॉलेशनवर खरं तर इन्स्टॉलेशन हा प्रकार आज हल्ली चर्चेत जास्त आहे, परंतु तो साधारणपणे 90-91च्या काळामध्ये असं एम एफ हुसेनने प्रयोग करावा आणि तो प्रयोग काही कोणाला कळला नव्हता त्या काळामध्ये. आणि त्यांनी देखील त्या सगळ्या ह्याच्यावरती काय फारसं स्पष्टीकरण दिलं होतं अशातला भाग. वर्तमानपत्र ही सगळ्या समाजाचा एक आरसा असतात आणि त्या सगळ्या समाजातला जो काही चांगल्या वाईट गोष्टींचा जो काही झालेला सगळा जो कचरा आहे तो कचरा तो वर्तमानपत्राच्या रूपाने त्यांनी सगळ्या त्या गॅलरीमध्ये सगळा अस्ताव्यस्त विस्कटलेला होता. आणि पांढरं कापड हे सगळं आशेचं किंवा शुभ्रतेचं किंवा याचं प्रतीक म्हणून होतं. हे जसं भारतीय चित्रकलेत एम एफ हुसेन आहे तसे अनेक कलावंत आहेत की भारतीय चित्रकलेमध्ये अमृता शेरगिल आहेत की ज्या अमृता शेरगिलने भारतीय स्त्रियांचं जीवन प्रकर्षानं मांडलं आणि भारतीय स्त्री हेच त्यांनी त्यांच्या चित्रांचा विषय बनवलेली होती. के के हेब्बर असतील, के के हेब्बरनी तर गोपाळ गॅस ट्रॅजेडीवरती खूप चांगलं असं भाष्य चित्रांच्या माध्यमातून. मनू पारेख असतील की ज्यांनी भागलपूर दंगलवरती
चित्र तयार केलं होतं. भूपेन ठक्कर असतील ज्यांनी तृतीयपंथीयांचं भावविश्व चित्रामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. किशन खन्ना असतील ज्यांनी बँडवाला ही सिरियल चित्राची तयार केली होती. सुधीर पटवर्धन तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सुधीर पटवर्धन आणि पोखरणची अणुचाचणी त्याच्यावरती चित्रनिर्मिती केली होती. त्याचबरोबर कष्टकरी आणि कामगारांचं जगणं सुद्धा त्यांनी या मध्यमवर्गीय कष्टकरी किंवा मध्यमवर्गीय सगळा जो काही माणूस आहे मुंबईतला त्याला त्यांनी चित्ररूप आकारलेलं होतं. तय्यब मेहतांचा रिक्षावाला तर आपणाला सगळ्यांनाच परिचित आहे. विकास भट्टाचार्य असतील, ते रामचंद्र असतील, अर्पणा कौर असतील, भगवान सुंदरम असतील, अर्पिता सिंह असतील, असे अनेक कलावंत आहेत की ज्यांनी हा सामाजिक आशय किंवा आपल्या अवतीभोवती जे काही घडतं आहे त्याला त्यांनी चित्ररूप देण्याचा प्रयत्न केला. आणि असे काही कलावंत आहेत की ज्यांनी चित्रामधून मांडलं नाही, परंतु त्यांनी त्यांची स्वतःच्या वैयक्तिक भूमिका मात्र त्यांनी समाजाला किंवा आजूबाजूला जे काही घडतं आहे त्याच्यावरती त्यांनी वेळोवेळी भाष्य केलेलं आहे. मला आठवतंय आम्ही कलापुष्पच्या एक कार्यशाळा घेतलेली होती आणि त्या कलापुष्पच्या कार्यशाळेमध्ये प्राध्यापक प्रसिद्ध चित्रकार प्राध्यापक प्रभाकर पोलते यांनी एक हॅपनिंग केलेलं होतं. तर ते हॅपनिंग खरं तर मी त्यावेळेला विचारलं होतं कोलते सर, म्हणजे कोलते सर म्हटले की मी सगळंच काय मला चित्रातून व्यक्त करता येईल, माझ्या चित्राच्या फॉर्ममध्ये ते बसेलच असं नाही, परंतु मला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला मी अशा गोष्टीवरती भाष्य करत राहील. तर त्या कार्यशाळेच्या ठिकाणीच बाहेरच्या बाजूला एका ठिकाणी एक अतिशय मोतारीची जी जागा होती आणि तिथं अतिशय कचरा होता, अतिशय दुर्गंधी होती आणि दुर्गंधीचं साम्राज्य होते. तिथून जायला यायला सुद्धा अनेक जण लांबून जायचे, पण प्रचंड गर्दीच्या ठिकाणी असणारं ते ठिकाण आणि तिथं सगळी प्रचंड अशी दुर्गंधी होती. कोलते सरांनी जी काही त्या कार्यशाळेतली जी काही 150 मुलं असतील त्या 150 मुलांना घेतलं आणि त्या 150 मुलांना सगळ्यांच्या चेहऱ्यावरती सगळ्या अशा प्लास्टिकच्या पिशव्या सगळ्यांना घालायला सांगितलं. खरं तर हे प्लास्टिकचं आत्ताचं आहे. ही कार्यशाळा जी आहे ती साधारण 96-97च्या दरम्यानची आहे आणि त्या प्लास्टिक पिशव्या सगळ्या विद्यार्थ्यांनी घातल्या आणि एका पोत्यामध्ये फुलं घेतली आणि ती फुलं घेऊन आणि प्लास्टिकच्या पिशव्या घालून संपूर्ण सांगली शहरामध्ये आम्ही ते फेरी काढली. खरं तर हे काही कळत नव्हतं, काही बोलायचंही नव्हतं, कुठलीही घोषणा नव्हती, त्याचबरोबर कुठलंही असे लिखित असं कुठली ही नव्हतं, म्हणजे एखादा बोर्ड सुद्धा नव्हता. सांगलीकरांसाठी ते सगळं धक्कादायक होतं, माझ्यासाठी सुद्धा ते धक्कादायक होतं, कारण कोलते सरांनी कोणालाच काही सांगितलेलं. संपूर्ण सांगली शहरातून आम्ही फिरून आलो नाही. ते ज्या ठिकाणी ते सगळी दुर्गंधी होती त्या दुर्गंधीच्या बाजूने सगळेजण भोवताने आम्ही सगळे उभे राहिलो आणि त्या दुर्गंधीवरती ती जी काही फुलं आणली होती ती फुलं सगळी त्या कचऱ्यावरती किंवा त्या ह्याच्यावरती त्या उकरड्यावरती सगळे अंतरले आणि ते खूप छानपैकी त्याचं डिझाईन केलं. आणि ते करत असताना त्या विद्यार्थ्यांनाही माहित नव्हतं, आम्हालाही काही माहित नव्हतं आणि ते सगळं झाल्याने आम्ही ते हॅपनिंग संपलं. त्या हॅपनिंग मध्ये हा एक सामाजिक संदेश दिला की ही सगळी जी काही दुर्गंधी आहे, हा जी काही वास येतोय, आपण तिथून बाजूने आजूबाजूला जर जातोय, परंतु आपण तिकडं तेवढं नाक आपण धरतो आणि आपण निघून जातो, परंतु ते तिथलं जे काय आहे ते सुंदर करता येईल का आपल्याला? तर सुंदर करण्याचं आणि ते सगळं बघितल्यानंतर जी माणसं तिकडं बघत नव्हती ते सगळं डिझाईन केल्यानंतर फुलं अंतरल्यानंतर ती बघून जाणीवपूर्वक त्या जागेकडे बघायला. एखाद्या कलाकृतीचं जे काही प्रयोजन असतं ते कलाकृती एखादी जागा, एखादी साईट, एखादी अतिशय गलीची असणारी साईट सुद्धा किती सुंदर करू शकतो. कोलते सरांनी खूप छानपैकी त्या हॅपनिंगच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळामध्ये असे अनेक चित्रकार दिसतील आपल्या समकालीन नवोदित सगळे चित्रकार की असा सामाजिक आशय घेऊन चित्रनिर्मिती करताना आपल्याला दिसतात. राजू बाविस्कर तर आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. इस्लामपूरचे अनवर हुसेन असतील, संजीव सोनपिंपरे असतील, सुनील अवचार जे आता आपण फेसबुकला नेहमीच त्यांची चित्र आपण बघतो. विक्रांत बिसे तर आता अलीकडच्या काळामध्ये खूप चांगलं या सगळ्या व्यवस्थेवरती भाष्य करताना आपल्याला दिसत आहेत. असे अनेक चित्रकार आहेत की जे आपल्या चित्रांच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये आपल्याला
ह्या सगळे सामाजिक विषय हाताळताना दिसतात. खरं तर सामाजिक विषय हे आजच हाताळले जात आहेत का? आपण जर वारली चित्रकला बघितली तर वारली चित्रकलेमध्ये सुद्धा आपल्याला हे सगळं दिसून येईल. खरं तर वारली चित्रकला हे 10व्या शतकापासूनची आहे महाराष्ट्रात. जे आताचा पालघर वगैरे हा जो काय भाग आहे 1970च्या दशकात ती प्रथम जगासमोर आली. परंतु माणसाचं निसर्गाशी किती नातं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारली चित्रामध्ये जर काय बघायचं असेल तर वारली चित्रामध्ये जे काही श्रम आहे, कष्ट आहे, त्या सगळ्या श्रमाचा आणि कष्टाचा किंवा ह्या सगळ्या जगण्याचा उत्सव त्यांनी चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे श्रमाला एक प्रकारे प्रतिष्ठा देणारा हा सगळा कला प्रकार भारतीय चित्रकलेत कदाचित एकमेव असावा. कारण त्याच्या चित्राचे सगळे जर विषय बघितले तर सगळे त्यांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहेत. जे जगतोय, जे पाहतोय ते त्याने अतिशय सुलभीकृत आकारात मांडण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केला. इतकं हे सगळं जग हे वारली चित्रकारांचं किंवा त्या सगळ्या आदिवासी वारली समाजाचं हे आपल्याला सगळं आपल्या आजूबाजूला दिसतं. त्याचबरोबर आणखीन एक आपल्याला महत्वाचा चित्राचा उल्लेख करावा लागेल या सामाजिक विषयाच्या अनुषंगानं, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकासोची गिरणिका. या पिकासोची गिरणिकेबद्दल मी मुद्दाम म्हणून जरा जास्तच या विस्तारानं बोलण्याचा मी या सगळ्या व्याख्यानामध्ये प्रयत्न करणार आहे. कारण 1918 साली पहिलं महायुद्ध संपलं आणि पहिल्या महायुद्धाच्या विरामातच दुसऱ्या महायुद्धाचं डमू लागले होते, आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि या सगळ्या पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन्हीच्या मधला जो काही भाग आहे, कालखंड आहे, तो साधारणपणे 1937चा कालखंड जो काय असेल, की जो ज्या कालखंडामध्ये स्पेनमध्ये सिव्हिल वॉर सुरू होत. 26 एप्रिल 1937 रोजी 1937 रोजीच्या संध्याकाळी फ्रँकोच्या म्हणजेच स्पेनमधील बास्क प्रदेशातील ग्वेर्निका या भागावर जर्मन सैनिकांनी तुफान बॉम्ब वर्षाव केला आणि यामध्ये संपूर्ण ग्वेर्निका जे काही शहर होतं ते बेचिराख झालं. आणि यासाठी 1935 साली अस्तित्वात असलेल्या लुफ्टवाफे या लढाऊ विमानांचा प्रथमच वापर या ठिकाणी करण्यात आला होता. मातृभूमीतील या नरसंहाराने पिकासो खूपच अस्वस्थ झाला आणि या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. खरं तर पिकासो हा मूळचा स्पेनचा, परंतु तो खूप अगोदरच फ्रान्सवासी झालेला होता आणि हे फ्रान्समध्ये बसून त्यानं ह्या सगळ्या आपल्या मातृभूमीत झालेल्या काही सगळ्या नरसंहाराचं तो सगळं ते चित्र त्यानं या वृत्तपत्रातून आणि त्याच्यातून त्यानं ऐकलं, पाहिलं. आणि या घटनेनंतर पिकासोनं लगेचच 9 मे 1937 रोजी 25 फूट 8 इंच लांब आणि 11 फूट 6 इंच रुंद म्हणजे जवळपास सुमारे 300 चौरस फूट असलेल्या भव्य कॅनव्हासवर ग्वेर्निकेच्या विनाशाचं प्रतिबिंब रंगवण्यास सुरुवात केली. या कलाकृतीच्या निर्मितीपूर्वी पिकासोनं ग्वेर्निकेच्या संहाराची अनेक रेखाटनं केली. मे आणि जून असे 2 महिने अविश्रांत मेहनत घेऊन या कलाकृतीची निर्मिती केली. ग्वेर्निका हे काळ्या पांढऱ्या रंगातच रंगवले आहे, कारण पिकासो फ्रान्समध्ये असताना जे वृत्तपत्रातून जी काही ते त्या संपूर्ण त्या रासाची जी काही छायाचित्र आली ती सगळी काळ्या पांढऱ्या रंगातच ती छायाचित्र आलेली होती. शिवाय काळा पांढरा आणि करडा रंग हे सगळे दुःख, यातना, मरण आणि आक्रोश व्यक्त करणारे रंग आहेत. आशयाला थेट भेटता यावं म्हणून ग्वेर्निकामध्ये रंग, सजावट, अलंकरण यासारख्या गोष्टी त्यानं कटाक्षाने टाळल्या आहेत. चित्रातील सर्वच घटक हे घनवादी म्हणजे ज्याला आपण क्युबिझम म्हणतो त्या शैलीतील आहेत. घनवाद म्हणजे निसर्गातील प्रत्येक घटक घनाकारामध्ये पाहणे व तो रेखाटणे. चित्र आता आपण स्क्रीनवर सगळेजण बघत आहात. शिवाय तो वस्तू घटक एकाच कोणातून न पाहता तो अनेक कोणातून अभ्यास नाही. चित्रातील रचना ही काहीशी विस्कळीत वाटत असली तरी ती मोठ्या आभासी त्रिकोणात बांधलेली दिसून येईल. काही आकारावर न्यूजपेपरच्या हेडलाईन किंवा बातम्यांचा भास होईल असा पोत, त्याला आपण टेक्स्चर म्हणू, तर टेक्स्चर केल्याचं आपल्याला दिसून येईल.
काही ठिकाणी, कारण हे मुळातच सगळं पिकासोनं जो काय ऱ्हास बघितलेला होता तो सगळा वृत्तपत्रातून बघितलेला होता. त्यामुळे त्या संपूर्ण काही फॉर्म मध्ये आपल्याला ते वर्तमानपत्राच्या ज्या काही ओळी असाव्यात, वाटाव्यात, भासाव्यात, अशा पद्धतीचं टेक्चर आपल्याला तिथं केल्याचं दिसून येतं. त्यावेळेच्या युद्धाचे वार्तांकन वृत्तपत्रातून अधिक झालेलं होतं. वास्तविक युद्धभूमीचा आणि ग्वेर्निका शहराचा काही संबंध नव्हता. 7,000 लोकवस्तीच्या ग्वेर्निका या भागावर जनरल फ्रँकोला पाठिंबा व मदत देण्यासाठी आलेल्या जर्मन सैन्यांनी फ्रँकोच्याच आदेशानं तुफान बॉम्ब वर्षाव आणि त्यानंतर गोळीबार केलेला होता. यामध्ये बेसावध व निरपराध असलेल्या निष्पाप नागरिकांना अकारण मारले गेले होते. जवळपास 889 लोकांना मृत्यूच्या छायेत असलेल्या अवस्थेत जखमी केले होते, तर कित्येक स्त्रियांवर अत्याचार केले गेले होते. जर्मनीच्या नाझी लष्कराचा व या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मार्शल गोरिंग यांनी स्पेनमधील ग्वेर्निका या शहराचं अक्षरशः स्मशान केलेलं होतं. पिकासोने ग्वेर्निका या चित्रात प्रतीकांचा सहज सुंदर वापर केलेला आपल्याला दिसेल. पाशवी सामर्थ्याचे प्रतीक म्हणून मस्तवाल बैल, सामान्य जनता म्हणजे किंचाळणारा घोडा, बलात्कारित व आक्रोश करणाऱ्या स्त्रिया, छिन्न विच्छिन्न मानवी देहाचे तुकडे, पेटलेले घर, मेलेले मूल घेऊन हंबरडा फोडणारी माता, घोड्याच्या पायाखाली मारला गेलेला एक योद्धा, अशा अनेक प्रतिमांचा वापर या चित्रात केल्याचं आपल्याला दिसून येईल. घोड्याच्या शिरोभागी डोळ्याच्या आकाराची सूर्याची प्रतिमा असून बोबळाच्या जागी विजेचा दिवा दाखवला. हा दिवा व बल्ब रात्रीचे प्रतीक कल्पिलेला, कारण हा हल्ला संध्याकाळी झाला होता. बैलाच्या शीर्षावर माणसाच्या ओठांचे व डोळ्याचे कलम केले आहे. किंचाळणाऱ्या घोड्याच्या शरीरात मांस भाजण्याची सळी खुपसलेली आहे. चित्रातील सर्वच आकार ओळखीचे परिचयाचे आहेत. मात्र या ओळखीच्या आकारांचे चित्रातील प्रयोजन कळायला हवं, कारण सामान्य माणसाला ग्वेर्निकाच्या चित्राची भाषा काहीशी अपरिचित असली तर ही भाषा समजून घ्यायची असेल तर पिकासोची नजर असायला पाहिजे. कारण हे चित्र काय अब्स्ट्रॅक्ट नाही आहे. चित्रातले बऱ्यापैकी सगळे जे काही फॉर्म आहेत हे सगळे फॉर्म आपल्याला परिचयाचे आहेत, ओळखीचे आहेत. ग्वेर्निका हे चित्र युद्धावर बेतलेले आहे. खरं तर ग्वेर्निकाला आर्ट ॲज अ वेपन म्हटलं जातं. तरी देखील या चित्रात कोठेही बंदुका, रणगाडे, बॉम्ब अथवा हल्ला करणारे सैनिक नाही. यामध्ये आहे फक्त अन्याय, अत्याचार, आक्रोश आणि वेदना. चित्रातील या संहाराला कोणत्याही काळाचं, तारखेचं, प्रदेशाचं किंवा घटनेचं बंधन नाही. त्यामुळे ग्वेर्निका हे सर्व काळातल्या लष्कर या जमातीनं केलेल्या अन्यायाचं, क्रौर्याचं आणि विनाशाचं चित्र आहे. प्रत्येक लहान मोठ्या कलाकृतीवर सही आणि तारीख टाकणाऱ्या पिकासोनं या एकाच चित्रावर सही आणि तारीख टाकलेली नाही. कारण हे चित्र केवळ 1937 सालचं वास्तव मांडत नाही, तर युद्ध या घटनेमागचं सत्य उघड करतं. म्हणून ग्वेर्निका या चित्रावर कोणा एका देशाचा, व्यक्तीचा अथवा विचारांचा हक्क नाही. जगात सर्वत्र शांतता, बंधुता आणि स्वातंत्र्य नांदावं असं ज्यांना वाटतं त्या सर्वांचा या कलाकृतीवर हक्क आहे. जगात जोपर्यंत फ्रँको, हिटलर किंवा मुसोलिनी निर्माण होणं थांबत नाही तोपर्यंत ग्वेर्निका हे आजचं चित्र असणार. खरं तर या चित्र आणि या चित्राची त्या काळामध्ये खूप अशी चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर पॅरिसमध्ये राहत असलेल्या पिकासोच्या स्टुडिओमध्ये एके दिवशी हे नाझी सैनिक घुसले आणि त्या स्टुडिओतील ग्वेर्निका या कलाकृतीकडे पाहून त्या नाझी सैनिकांनी पिकासोला विचारले, हे तू केलं आहेस? त्यावर पिकासो म्हणतो, हे सर्व तुम्ही केलंय, मी फक्त रंगवले. पुढे पिकासो एके ठिकाणी म्हणतो, माझी चित्रे ही घराच्या भिंती सजवण्यासाठी नाही, तर ती अन्याय, अत्याचार आणि हिंसाचाराविरुद्ध लढणारी व शत्रू पक्षावर वार करणारी शस्त्र आहे. किती मोठं भाष्य केलं एकूणच या चित्राबद्दल किंवा चित्राच्या प्रयोजनाबद्दल. आणि हे अतिशय महत्वाचं आहे, कारण पिकासोनं त्या काळात एकूणच चित्रकलेची मला तर वाटते की हे चित्राचं प्रयोजन सांगणारी, चित्राची भाषा काय असावी किंवा चित्रामध्ये काय असावं या संबंधीची खरं तर मांडणी केली. 2018 आणि 19 साली कोची बिनाले मला पाहण्याचा एक योग आला. आणि कोची बिनाले खरं तर सगळ्यांना माहिती आहे, कोची बिनाले हा विशेषतः सगळ्या मांडणी शिल्पासाठी प्रसिद्ध असतो आणि भारतातला हा कोची बिनाले खूप चर्चेचा असतो सर्व.
पण ह्या कोची बिनाल्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं, या वर्षीचा जो काही त्यांचा विषय होता, दरवर्षी ते एक कन्सेप्ट घेऊन किंवा एक विषय घेऊन काम करत असतात. अविभक्त समाजाच्या शक्यता असा विषय घेऊन त्यांनी संपूर्ण संपूर्ण कोची शहरामध्ये किंवा कोची या संपूर्ण ठिकाणी मांडणी शिल्प संपूर्ण जगभरातून भारतातून सगळे शिल्पाकृती तिथं आलेल्या आहेत. मी त्यातल्या एक 2-3 शिल्पांची किंवा त्यातल्या मांडणी शिल्पांची मांडणी करतोय आणि थांबतो. खरं तर कोची बिनाले हा बघणं हा सगळं खरं तर मोठी पर्वणी आहे. आणि कोची बिनाले बघत असताना कोची बिनालेमध्ये सगळ्यात जास्त काय असेल तर कोची बिनालेमधली ही जी काही शिल्प आहेत, मांडणी शिल्प आहेत, त्याची भाषा मात्र आपल्याला समजायला पाहिजे. कोची बिनालेमध्ये ह्या सगळ्या ज्या कलाकृती आहेत, त्या कलाकृतीमधून या सगळ्या कलावंतांनी संपूर्ण जगभरामध्ये जे काय घडतंय ते सांगण्याचा प्रयत्न केलेला. आणि हे सांगत असताना ज्या काही प्रतीकांचा वापर केलेला आहे, तो प्रतीकांचा वापर अतिशय कल्पकतेने ह्या सगळ्या, आता हे जे काही स्क्रीनवर आपण जे काही बघतोय ते मुंबईच्या शिल्पा गुप्ता यांचं हे इन्स्टॉलेशन आहे. भारतातील आजच्या परिस्थितीला पूरक ठरावे असं हे शिल्प आहे. खरं तर फॉर इन युअर टंग आय कॅनॉट हॅड 100 जेल पोएट्स या इन्स्टॉलेशन मध्ये त्यांनी 8व्या शतकापासूनचे जगभरातील विविध भाषेतील कवींचे आवाज कसे दाबले गेले यावर भाष्य केला. एका अंधाऱ्या दालनामध्ये 100 टोकदार भाले उभे केले असून त्या प्रत्येक धारदार भाल्याच्या टोकावर कवींच्या कवितेच्या पानं खुपसलेली आपल्याला सगळीकडे दिसून येते. आणि त्या भाल्याच्या टोकांना लटकलेल्या 100 कवींच्या कविता म्हणजे त्यांचे दाबलेले आवाज आहेत. हे सर्व कवी तत्कालीन व्यवस्थेचे कैदी आहेत. त्या प्रत्येक कवितेच्या पानाजवळ सोडलेल्या मायक्रोफोन मधून त्यांचा दाबलेला आवाज आपल्या कानावर आदळत राहतो. अंधाऱ्या दालनामध्ये आपण स्वतःच त्या जेलमध्ये असल्याचा भास होत राहतो. ग्रीक, इंग्लिश, स्पॅनिश, रशियन, अरबी, उर्दू अशा विविध भाषेतील बंदिस्त कवींच्या कविता आपल्याशी बोलत राहतात. संपूर्ण दालनात भय आणि हिंसेचे सावट जाणवत राहते. शक्यता आहे उद्या ते आपल्यालाही मारतील. खरं तर हे शिल्पा गुप्तांचे हे जे काय मांडणी शिल्प आहे ते बघत असताना त्यावेळेला आपण संपूर्ण बाहेरचं सगळं जग जे काय आहे ते किती अस्वस्थ करणार आहे ते आपल्याला जाणवत राहतं. त्यानंतरचं आणखीन एक मांडणी शिल्प आहे. ते मांडणी शिल्प जे आहे ते पण माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. ते मांडणी शिल्प बघत असताना आपल्याला दिसेल की वरच्या बाजूला एक जाळी टांगलेली आहे मासे पकडण्याची आणि काही साखळ्या आहेत आणि त्या साखळ्याबरोबरच मोकळ्या बाटल्या आहेत आणि त्या बाटल्यामधून ते सगळं पाणी खाली पडताना आपल्याला दिसतं. आणि या बाटल्यामध्ये जसं पाणी खाली पडताना दिसतं त्याचबरोबर खाली असे हौद आहेत आणि त्या हौदामध्ये सगळं हे पाणी आहे. हे शिल्प सुई विल्यमसन या सुई विल्यमसनचं आहे. 1941 साली जन्मलेला इंग्लंड स्थित ही स्त्री कलावंत आहे. मॅसेजेस फ्रॉम द अटलांटिक पॅसेज हे इन्स्टॉलेशन गुलामांच्या व्यापारावर जळजळीत भाष्य करणार आहे. 1938 साली अमेरिकेने नायजेरियन मधून क्युबाला 5 जहाजातून हजारो गुलाम पाठवले. या जहाजामध्ये अनेक जण दगावले तर काही जण मरणासन्न स्थितीत तरले. या क्रूर अत्याचाराचे हे मांडणी शिल्प पाहताना आपण हादरून जातो. प्रतीक रूपाने साकारलेले मांडणी शिल्प त्या निग्रो गुलामावरील झालेल्या अत्याचाराची आठवण करून देतात. मोठे मासे पकडण्याचे 3 जाळे छताला लटकवलेले आहेत आणि त्यामध्ये मोकळ्या बाटल्या खचाखच भरलेल्या आहेत. काही बाटल्या जाळीतून खाली पडताना दिसत आहेत. खालच्या बाजूस 5 जहाजे म्हणजे 5 पाण्याचे हौद आहेत. या जाळ्यातून आणि बाटल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळताना दिसते. मोकळ्या बाटल्या म्हणजे गुलाम आहेत. या बाटल्यावर गुलामांची नावे सुद्धा लिहिलेली आहेत. आता या छायाचित्रामध्ये आपल्याला तेवढे ते दिसणार नाहीत. जहाजातील काही गुलाम अन्न पाण्या वाचून दगावलेले आहेत तर काहीने समुद्रात उड्या मारून स्वतःला संपवलेलं आहे. हे कितीतरी मोठं भाष्य या सगळ्या मांडणी शिल्पातून आपल्याला केल्याचं दिसून येतं. तसंच आता आपल्याकडं जे काय
घडतंय सगळ्या आजूबाजूला आपल्या. आता परवाच आपल्याकडे पालघरमध्ये मॉब लिंचिंग हा पाहायला मिळाला आपल्याला. अतिशय म्हणजे भारतातल्या सगळ्या कलावंतांनी खरं तर या सगळ्या विषयावरती भाष्य करायला पाहिजे आणि आपल्या कलाकृतीतून या सगळ्या ज्या आपल्या अवतीभोवती जे काय घडतंय त्याला या कलाकृतीतून आपण सगळ्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे. खरं तर आता ही बी व्ही सुरेश यांची ही कलाकृती आहे, त्याच कोची बिनालेमधले एक मांडणी शिल्प आहे. आणि हे प्रसिद्ध मांडणी शिल्पकार आहेत बी व्ही सुरेश. क्रोधाचे दंडोके असे त्याचं नाव आहे, पेन्स ऑफ रॅथ. हे मॉब लिंचिंग म्हणजे पोकळ राष्ट्रवाद, सांप्रदायिकता, अल्पसंख्याकांचा छळ, प्रोपेगंडा, पुरोगामी विचारवंतांचे खून अशा अलीकडच्या व संवेदनशील ठरलेल्या विषयावरील इन्स्टॉलेशन ही कोची बिनालीची वैचारिक प्रगल्भता स्पष्ट करणार आहे. एका दालनामध्ये चारही बाजूने आदळणाऱ्या काठ्या, मध्यभागी कशाचा तरी तुटलेल्या अवयवांचा, आणि हे जे काय स्क्रीनवर आता आपण बघताय हे सगळे तुटलेले माणसाचे आणि याचे अवयव आहेत. आणि ते असे अकराळ विकराळ स्थितीत सगळे असे पडलेले आपल्याला दिसून येतील. हा जो काही तुटलेल्या अवयवांचा आणि गंजलेल्या हातारांचा जो काही ढीग आहे, एका मोठ्या स्क्रीनवर क्रोधाने लालबुंद झालेला हनुमान आणि याच स्क्रीनवर शांततेचा व स्वच्छतेचा संदेश देणारा गांधी, बाजूलाच तुटलेला वितरलेला पांढरा मोर आणि मध्य वर्तुळामध्ये फिरणारे स्वच्छ भारताचा फज्जा उडालेले झाडू. खरे तर मोर हा अनेक रंगांनी युक्त असा कलरफुल असणारा राष्ट्रीय प्राणी आहे. परंतु इथे तो पांढरा असणारा तो मोर इथं मात्र तो विपन्न अवस्थेत आपल्याला बघायला तुटलेला दाखवलेला आहे. भारतीय संस्कृतीची वैविध्यता एखाद्या मोरपिसाप्रमाणे कलरफुल आहे, पण हेच रंग सध्या अशा द्वेषाच्या विध्वंसेच्या घटनेमुळे उडालेले आहेत. तो मोर आता पांढरा घायाळ अवस्थेत शेवटचे श्वास घेताना आपल्याला दिसतो. एक प्रकारे भारताची विविधताच धोक्यात आली आहे. अशा कलाकृतीने समृद्ध असणार हे कोची बिनाले खरं तर पाहायला पाहिजे. आणखीन एक कलाकृती आहे तिथली, त्याच कोची बिनाले मधली बार्थोलोमेव टोग्यो यांची कलाकृती. खरं तर त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये दोन कलाकृती होत्या. हे स्टॅम्प आहेत, मोठमोठ्या आकाराचे स्टॅम्प आहेत. आणि हे स्टॅम्प हे टेबलावरती मोठमोठे हे स्टॅम्प सगळे ठेवलेले आहेत. आणि हे खरं तर लाकडाचे मोठे ओंडकेच आहेत एक प्रकारचे. आणि हे जे काय लाकडाचे जे काय मोठमोठे जे काय ओंडके आहेत, या ओंडक्यामध्ये सरळ सरळ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या भारतातील निरनिराळ्या घटना आहेत खरं तर या सगळ्या ओंडक्यावरती. आणि प्रत्येक भारतीयांची मान शर्मेने खाली घालायला लावणाऱ्या या घटना त्याने लाकडाच्या मोठमोठ्या ओंडक्यावर कोरून त्याचे रबरी स्टॅम्प प्रमाणे स्टॅम्प बनवले आहेत. आणि या स्टॅम्पचे ठसे घेऊन त्याचा कोलाज केला. टेबलावर हे मोठमोठे स्टॅम्प ठेवले असून त्याचे कागदावर घेतलेले ठसे भिंतीवर कोलाज केले आहेत. या स्टॅम्पवर त्या घटनेचे केवळ इंग्रजी मल्याळम भाषेत नामनिर्देश कोरलेले आहेत. स्टॅम्प मॉब लिंचिंग, नेव्हर अगेन जस्टिस फॉर आसिफा मीटू, सेव्ह अवर सिस्टर्स अँड चिंगारा लँड स्ट्रगल, प्रोटेक्ट विस्ली ब्लोअर्स, मी टू नॉट इन माय नेम, हु इज अ लिगल सिटीझन, अशा ग्लोबल व स्थानिक इश्यूजनी वुडन स्टॅम्प आणि त्यांचे ठसे आपले लक्ष वेधून घेतात त्या संपूर्ण बिनाले. त्यामुळे कोचीचा बिनाले जो काय आहे तो कोचीचा बिनाले बघत असताना आपल्याला अशा अनेक विषयांची मेजवानी आपल्याला तिथं दिसते. आणि संपूर्ण आणि मला असं नेहमी वाटत आलं की हे कोची बिनाले बघितल्यानंतर आपण संपूर्ण अस्वस्थ होतो. खरं तर कला प्रदर्शन एखादं बघितल्यानंतर आपण आनंदून जायला पाहिजे, सुखाव संवेदना आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. पण कोची बिनाले बघत असताना मात्र आपण अस्वस्थ होतो. कारण भारत आणि भारताबाहेर संपूर्ण जगभरामध्ये जे काही चाललेलं आहे या सगळ्या कलावंतांनी आपल्या इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून त्या सगळ्यावरती भाष्य केलेलं आपल्याला दिसेल. आणि हे भाष्य मला वाटतंय आजचा जो काही माझा विषय आहे सामाजिक वास्तवतेचा अवकाश आणि दृश्यकला, आणि मला वाटतंय की ही अशा अनेक कलाकृती आहेत की ज्या इथं आपल्याला रसग्रहणासाठी घेता आल्या असत्या, परंतु वेळेअभावी
मी थोडं आवर्त घेतो, परंतु आपल्याकडं अशा विषयाला आपल्या कलाकृतीतून मांडण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी सर्व कलावंतांनी, भले त्या विक्रीच्या कलाकृती काही वेगळ्या असतील जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, परंतु अशा विषयाला पण आपण आपल्याला जे काही जाणवतं, आपल्याला आजूबाजूला भोवताल बघितल्यानंतर जी काही आपल्या मनातली जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेला चित्रातून आपल्या कोणतं जे माध्यम असेल त्या माध्यमातून वाट करून दिली पाहिजे असं मला वाटत आलेलं आहे. मला वाटतं मला दिलेली जी वेळ आहे ती वेळ संपलेली आहे. तरी देखील कोणाला या विषयाच्या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही कोणाला विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. काय प्रश्न? काय प्रश्न सांग. विचारांच्या प्रसारासाठी कलाकारांनी कला विचारांच्या प्रसारासाठी कलाकारांनी साहिल भांडरे यांचा प्रश्न येतो. सध्याच्या काळात कसे काय प्रयत्न करावे, मार्गदर्शन करा प्रसारासाठी, कलेच्या प्रसारासाठी. खरं तर कलेच्या प्रसाराचा जो काही विषय आहे तो आणखी तो वेगळा विषय आहे. खरं तर माझा तो आजच्या व्याख्यानाचा विषय तो नाही आहे, कारण कला प्रसार हा एक भाग पूर्ण बाहेर वेगळा आहे, तो कले बाहेरचा विषय आहे. आणि मी कलाकृतीच्या प्रयोजनाबद्दल आणि कलाकृतीतल्या असणाऱ्या त्या संपूर्ण मांडणीबद्दल मी बोलतोय, त्यामुळे तो एक विषय वेगळा आहे. त्यामुळे त्या वेगळ्या विषयावरती परत कधीतरी बोलता येईल आपल्याला. आणखी काय कुणाचं नसेल तर मला असं वाटतं की मी इथं थांबावं. आणि काय कैलाश मगारे यांचा एक प्रश्न आहे. कलेतील वैराग्य, ॲडिक्शन आणि समर्पण हे चित्रकारच आयुष्याचं योगदान आहे का? कलेतील वैराग्य, ॲडिक्शन सवय लागली म्हणजे सवय लागली, समर्पण चित्रकारच आयुष्याचं योगदान आहे का? मला अजून हा प्रश्न नाही समजला. अजूनही काय पिसोरोंचा प्रश्न. सध्याच्या कलाशाळेत चित्रकला विषय दाबलाय का? बदलायला हवा का? बदलायला हवा का? सॉरी बदलायला हवा का? खरं तर आर्ट स्कूल मधून आत्ताचं जे काही कला शिक्षण जे आहे त्या कला शिक्षणामधून फारशा अपेक्षा ठेवण्यासारखं सध्याची स्थिती नाही. कारण मी सुद्धा कला संचलनाच्या अनेक वेगवेगळ्या अभ्यासक्रम समितीवरती काम करतोय, परंतु